मंडळी रामराम. तरी म्हटलं अजून कसं काय लोकांना जाग आलेली नाहीये, काही लोक बोलत का नाही आहेत, काही लोकांनी ऍक्शन घ्यायला का सुरुवात केली नाही असा प्रश्न मला पडला होता. आणि काही बातम्या आता डोळ्यासमोर येऊ लागलेल्या. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं की पुरस्कार वापसी गँग, राजीनामा गँग सक्रिय होत असते. मग ते पुरस्कार वापस करतात, आपल्या पदाचा राजीनामा देतात आणि सांगतात की इथे काम करता येणं खूप अस्वस्थ करणार आहे, जमणारच नाही, आणि देऊन टाकतात राजीनामा. बरं झालं, चांगल्या लोकांसाठी जागा तरी रिकामी होते किमान. चला ठीक आहे, जाऊ दे, तो एक प्रकार आहे. आणि मला अजून एक प्रश्न पडला होता की एक बाबा अजून बोलत का नाही. कारण सवय आहे काहीतरी बोलण्याची शब्द कसा वापरावा मला कळत नाही कधी कधी. बरळण्याची म्हणून टाकतो ना, बरळण्याची काहीतरी सवय आहे. आणि अजून का बोलले नाहीत हे माननीय महोदय, असा प्रश्न माझ्या मनात पडला होता. म्हणजे खरं तर त्यांच्या मनातलं दिल के अंदर का तुकडा असलेलं सरकार आता निघून गेलं होतं आणि दुसरं सरकार आलं होतं. अगदीच पंतांचं सरकार, पंतांच्या मार्गदर्शनातलं सरकार आलं होतं. आता पंत झाले नाहीत हा भाग वेगळा, पण पंतांच्या मार्गदर्शनातलं सरकार एकनाथांना घेऊन चालतं आहे, हे तर अजून अस्वस्थ करणारं. आणि अजून हे बोलले कसे नाहीत हा प्रश्न मला पडला होता. आता या महोदयांनीही बोलायला सुरुवात केली आहे. घटना दोनच तुम्हाला मला सांगायच्यात, फार नाही. एक घटना अशी आहे की माजी पत्रकार उत्तम कांबळे यांनी महाराष्ट्र संस्कृती मंडळाचा राजीनामा दिलाय. दिला तर दिला, देताना एक कारण सांगितलंय की महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे आणि हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आल्यामुळे त्यांच्या सोबत मला काम करता येणं शक्य नाही, म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे. आदरणीय निखिल वागळे यांनी त्यांच्या राजीनाम्याची बातमी टाकत अभिनंदन, योग्य केलं, अशा स्वरूपाचं ट्विट देखील करून टाकलेलं आहे. असो, तो वागळे कांबळे यांचा आपसातला प्रश्न आहे, त्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण राजीनामा देण्याची वेळ साधून एक वातावरण तयार कसं होतं आहे हे दाखविण्याचा छान प्रयत्न. म्हणजे बघा, आता साहित्यिकांच्या मध्ये देखील या सरकारला विरोध आहे, असं एक टीम असते हो तयार केलेली. मग ती ट्विटरवरती, फेसबुकवरती बोलत राहते आणि ती सांगत राहते की बघा कसा विरोध आहे, आणि त्यातून त्यांनी राजीनामा देऊन टाकला. आता या वातावरण निर्मितीला सुरुवात झालेली आहे. तरी बरं, सदानंद मोरे साहेब त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांना अशी जाणीव होत नाही उगाचच. आपलं काम जे संस्कृती मंडळाचं दिलं आहे ते प्रामाणिकपणे इमाने इतबारे करणाऱ्या चांगल्या माणसांच्या पैकी मोरे सर आहेत आणि त्यांचं काम सुरू आहे आणि ते सुरू असलेलं काम तसंच अव्याहतपणे सुरू राहील. आता आणखी एक दोन समाजवादी मंडळी, स्वतःला समाजवादी समजणारी मंडळी त्यात आहेत, तीही याच प्रकारचा कित्ता गिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं संस्कृती मंडळातल्या राजीनाम्याचं सत्र कदाचित आपल्याला आता बघायला मिळू शकतं. मुळात या माणसांना अशी भीती का वाटते की हिंदुत्ववादी सरकार आल्यावर संस्कृती मंडळाला काम करता येणार नाही. मुळात कांबळे साहेब, महाराष्ट्राची संस्कृती हिंदुत्वाची संस्कृती आहे, हिंदूंची संस्कृती आहे, आणि त्याच्या मंडळावर काम करायला भीती ती कसली वाटावी. असो, जाऊ दे, वाटू दे, त्यांचा प्रश्न आहे कांबळे साहेबांचा. ते एक ज्येष्ठ संपादक होते, त्यामुळे त्यांच्याविषयी मी फार बोलणार नाही. अजून दुसरा मुद्दा होता माझा की हा माणूस बोलला कसा नाही, काय बोललाय, कोण बोललाय, हे तुम्हाला ते काय बोलले त्यावर ऐकावं लागेल. ऐका. मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी आज पदभार स्वीकारताना आपल्या कार्यालयात धार्मिक विधी केली असं कळतं. महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे. अशा प्रकारे सेक्युलर राष्ट्रामध्ये जर पूजाविधी मांडण्याचा थाट मुख्यमंत्र्यांकडून होत असेल तर निश्चितच ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. अशा ठिकाणी जिथे शासकीय कार्यालय आहेत तिथे कुठल्याही प्रकारचा धार्मिक पूजाविधी होता कामा नये. हा संविधानाचा एक प्रकारे अपमान आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची पूजा त्यांच्या ऑफिसमध्ये केल्यानंतर या महाराष्ट्रात खरोखर लोकशाही जिवंत आहे का याचं चिंतन पण या निमित्तानं झालं पाहिजे. कारण ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे. मी या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.
ऐकलत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या दालनाचा स्वतःभार स्वीकारताना, दालनात प्रवेश करताना, मुख्यमंत्री पदाचा चार्ज घेताना काय धार्मिक पूजापाठ केले असतील. कदाचित कोणी येऊन केलं असेल. तिथे काही सत्यनारायण घालत नसतात दालनात जाताना मंत्रालयातल्या. फक्त आपलं प्रवेश करताना एक पूजा करायची असते, ती केलेली असेल. जे काय केलं असेल ते केलं असेल. केलंय की नाही ते पण माहित नाही, पण केल्याचा दावा हे मिटकरी महोदय करतायत. आता या मिटकरींना तिथे पूजापाठ केल्याचा, हळदी कुंकू लावल्याचा राग का आला हा प्रश्न माझ्या मनात पडतोय. काय करायला होतं मिटकरी मग त्यांनी तिथे 5 मुसलमान बोलवून नमाज पठण करायला हवं होतं की अजून काय करायला हवं होतं? की एखाद्या ख्रिश्चनाला बोलवून तुमचा बाप्तिस्मा करून घ्यायला हवा होता? काय करायला हवं होतं त्यांनी? म्हणजे हिंदू धर्माची पद्धत अवलंबली की ते असतं वाईट आणि बाकी केल्यावर ती असते धर्मनिरपेक्षता. मिटकरी साहेब, आपल्या विचारात, मनात, डोक्यात, वाणीत काय काय असतं ना, ते उभ्या महाराष्ट्रानं सगळ्यांनी बघितलेलं आहे. सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि उठसूट प्रत्येक विषयात मला तुमचा राग येत नाही हो. तुमच्या समोर ते दांडके दिसतायत ना एवढे मोठे लावलेले, हे टीव्ही, ती टीव्ही, ती टीव्ही, त्या टीव्ही वाल्यांचा राग येतोय. या टीव्ही वाले नाही, टीव्ही वाले झालेले आहेत. म्हणजे यांना काहीतरी हवंय. छिद्राणवेशी झालेत. दिसलं भोग घाल, दिसलं भोग घालबोट, दिसलं भोग घालबोट, कर मोठं त्याला फाड फाड फाड. हे सारखं फाडणारे, लोकाच्या भोकात बोट घालून फाडणारे, कपडे फाडणारे ही मंडळी, यांनाही या माणसाला दाखवून याने केलेली बाष्कळ बडबड ऐकवावी वाटते. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती? आणि हा माणूस सांगतो की अशा पूजापाठ करणं संविधानाला धरून नाही. आदरणीय, पुन्हा औपचारिकता म्हणून, अमोल मिटकरी, एक लक्षात ठेवा, धर्मनिरपेक्ष याचा अर्थ हिंदूंच्या सगळ्याच पूजाविधींना काढून टाका असा होत नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कार्यालयात, दालनात प्रवेश करताना हिंदू पद्धतीने पूजाविधी करणार असेल तर तो महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूंसाठी आदरणीय विषय आहे, अभिमानाचा विषय आहे. आणि याच विषयासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो की आमची परंपरा, संस्कृती आपण कायम ठेवली आहे. त्यामुळं अमोल मिटकरींनी अशा स्वरूपाची मुक्ताफळं उधळण्याचं कारण नाही. उलट एकनाथ शिंदे यांचे आम्ही सगळे आभार मानतो आहोत की आपण संस्कृतीला विसरलेले नाही. त्यामुळं आता नव्यानं ही एक गँग आता ऍक्टिव्ह होणार आहे आणि ती भलतेच विषय आपल्या समोर आणणार आहे. सावध राहा, सतर्क राहा. अशा माणसांना सतत उघडं पाडत राहा. कारण हे व्रतच आम्ही घेतलंय आणि न हे घेतले व्रत आम्ही अंधतेने. तुम्ही चुकाल, आम्ही बोलत राहू. त्यामुळं कोणी अनालायझरचं काम संपलंय असा दावा करू नये. ते अविरत, अव्याहत चालत राहणार आहे. नमस्कार.